यस, गुड इव्हनिंग टू ऑल. बघा, कामगार आयुक्तालयाअंतर्गत 2026 साली जी काही सरळ सेवा होऊ घातलेली आहे, त्या सरळ सेवेची जाहिरात आलेली आहे. त्याचे फॉर्म सुद्धा भरून झालेले आहेत. आता आपल्याला बघायचंय की तयारी कशी करायची आहे. तयारी करत असताना मला किती कायद्यांची तयारी करायची आहे, हा एक सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे. तो आज आपण या ठिकाणी निकालात काढणार आहोत. म्हणून आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याचबरोबर आपलं हक्काचं जे काही प्लॅटफॉर्म आहे, द ग्रो अकॅडमीचं चॅनल आपल्याला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. यस, तर बघा, ही जी जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये निरीक्षक असेल, लेखापाल असेल, लघुटंक लेखक असेल, तर या सगळ्या संवर्गासाठी इव्हन दो लिपिकांच्या पण जागा आहे, तर या सगळ्या संवर्गासाठी एकच सिलेबस त्यांनी पब्लिश केलेला आहे. यामध्ये बघा, त्यांनी सिलेबसमध्ये जो तांत्रिक घटक आहे म्हणजे 40 प्रश्न 80 मार्क्स यासाठीचा अतिशय महत्वाचा जो घटक आहे, त्यामध्ये त्यांनी फक्त सिलेबसमध्ये 2 महाराष्ट्र शासनाचे कायदे दिलेले आहेत. आणि जे काही उर्वरित आहे तर इतर कामगार कायदे असं या ठिकाणी काय केलेलं आहे, नमूद केलेलं आहे. मग इतर कामगार कायदे म्हणजे किती कायदे, हा एक प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये पडलेला हा प्रश्न आहे. आतापर्यंत बरेचसे विद्यार्थी कंबाईन परीक्षेच्या अभ्यासामध्ये होते, त्यांनी इकडे बघितलं सुद्धा नाही. पण आता काल म्हणजे आज परीक्षा झालेली आहे आणि अर्थातच बरेचसे विद्यार्थी आहेत जे की आता कामगार विभागाची जी भरती आहे त्यातल्या त्यात हे जे निरीक्षक पद आहे अतिशय महत्वाचं पद आहे, ज्याचा पे स्केल S13 आहे. तर बघा, या पदाची तयारी करणारा एक मोठा वर्ग आहे. तर त्या सगळ्यांसाठी आजचं लेक्चर महत्वपूर्ण आहे की बाबांनो, मला तयारी करत असताना नेमकी किती कायद्याची मी तयारी केली पाहिजे. कारण बघा, हा प्रश्न का उद्भवला, कारण जे काही लेबर कमिशनरचं जे काही वेबसाईट आहे, कामगार आयुक्तालयाची जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर जवळपास जी लिस्ट आहे कायद्यांची ती आहे 30 ते 35 कायदे. मग बघा की मी खरंच 30 ते 35 कायद्यांची तयारी केली पाहिजे का? इव्हन दो या परीक्षेच्या अनुषंगानं मार्केटमध्ये काही पुस्तकं सुद्धा आले आणि या सगळ्या पुस्तकावाल्यांनी 30-30 कायदे या ठिकाणी दिलेले आहेत. मग बघा की 40 प्रश्न 80 मार्क्स साठी मला खरंच 35-40 कायदे करायची गरज आहे का? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण इतर सुद्धा सिलेबस आपल्यासाठी त्या ठिकाणी आहे. त्यातला सुद्धा 60 प्रश्न आणि 120 मार्क आहेत. तर आता अर्थातच आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये मी तुमचा तो मुद्दाच क्लिअर करणार आहे की बाबांनो, आपल्याला एवढे कायदे करायची गरज नाही. मग ते किती ते आपण या ठिकाणी बघूया. बघा, कामगार कायद्यांचं नवं युग, आपण जर सध्या चालू घडामोडीच्या अनुषंगाने जर अभ्यास करत असाल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जे काही कामगार कायदे आहे ते सगळे कामगार कायद्यांचं काय झालेलं आहे, या ठिकाणी जे काही भारत शासनाचे म्हणजे केंद्राचे जे काही कायदे होते, किती जवळपास 29 जुने कायदे होते, तर ते कायद्यांचं त्यांनी कितीमध्ये 4 वर आणलेले आहेत. म्हणजे 29 कायदे आता किती कायद्यांमध्ये रूपांतरित झालेले आहेत, 4 कायद्यांवर, ते पण अद्ययावत तरतुदी सहित सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मेन्शन प्रॉपरली करण्यात आलेल्या आहेत. तर ध्यानात घ्या, पहिले कसं होता हा सगळा बघा, ही गुंतागुंत बघा, हे सगळे कायदे एकात एक एकात एक एकात एक मिक्स, इथं या कामगाराला संरक्षण तिथं त्याला संरक्षण, इथं याचा विमा तिथं त्याचा विमा, सगळं गुंतागुंतीचं होतं. म्हणजे जे काही कायदे होते त्यामध्ये बऱ्याच कायद्यांमध्ये सेम तरतुदी, म्हणजे नेमका कायद्याचा अर्थ लावताना कोणत्या कायद्याचा लावायचा यामध्ये खूप सारी गफलत होत होती. आणि अर्थातच यामुळं जे काही कामगार मंडळी आहे तर त्यांना प्रॉपर न्याय मिळण्यासाठी आता काय केलेलं आहे की बाबा हे सगळं आहे ना, ही सगळी गुंतागुंत आम्ही काढून टाकतो आणि आता फक्त आम्ही किती कायदे ठेवतो, 4 कायदे ठेवत आहे. मग आता बघा की ध्यानात घ्या, आपल्याला आपल्या परीक्षेच्या अनुषंगानं आपल्याला कुठं फोकस करायचं आहे, त्या 4 कायद्यांवर. मग बघूया, बघा हे जे 4 कायदे आहेत, तर आता ते 4 कायदे, तत्पूर्वी महाराष्ट्राचा जो काही आपला सिलेबस आहे कशाचा, हे कामगार आयुक्तालयाचा, तर त्यामध्ये हे महाराष्ट्र शासनाचे 2 कायदे आहेत. महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981, ज्याला की अभ्यासक्रमामध्ये स्थान दिलेलं आहे, प्रॉपरली मेन्शन करण्यात आलेलं आहे. नंतर दुसरा आहे महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार रोजगार व कल्याण नियमन अधिनियम 1969. बघा, हा एक महत्वाचा कायदा आहे. तर हे 2 कायदे महाराष्ट्र शासनाचे आहेत जे की सिलेबसमध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर जे काही कायदे आहेत ते सगळे केंद्राचे आहेत आणि ते केंद्राचे कायदे जे की आम्ही बघतोय, हे सगळी गुंतागुंत त्यांनी किती कायद्यांमध्ये केलेली आहे, 4. मग मला अभ्यास करताना काय करायचंय की हे 2 कायदे मी व्यवस्थितरित्या करेन जे की सिलेबसमध्ये मेन्शन केलेले आहेत. आणि आफ्टर दॅट मी काय करेन की हे जे कायदे आहेत, कोणते कायदे, हे 4 कायदे, वेतन प्रदान अधिनियम 1900, हे बघा वेतन संहिता, या वेतन संहिता 2019 मध्ये काय केलेलं आहे की हे 4 कायदे समाविष्ट आहेत.
म्हणजे तुम्हाला हे 4 कायद्याचा आता अभ्यास करायची गरजच नाही, कारण ते कायदे आता या ठिकाणी संपुष्टात आलेले आहे. म्हणजे वेतन प्रदान अधिनियम 1936 चा, किमान वेतन अधिनियम 1948 चा, बोनस प्रदान अधिनियम 1965 आणि समान मानधन अधिनियम ज्याला आपण 1976 चा, हे जे 4 नियम आहेत, तर त्याच्यासाठी फक्त एकच नियम आहे, तो आहे वेतन संहिता 2019. मग बघा की अशाच पद्धतीनं काय केलंय, औद्योगिक संबंध संहिता 2020 यामध्ये हे सगळे कायदे आहेत बघा. ट्रेड युनियन अधिनियम, नंतर औद्योगिक विवाद अधिनियम 1947, औद्योगिक रोजगार, म्हणजे हे सगळे कायदे काय आले आता संपुष्टात आलेले आहेत. मग हे संपुष्टात आलेले कायदे मी अभ्यासेल का? जरी आयोगाच्या वेबसाईटला म्हणजे लेबर कमिशनरच्या वेबसाईटला हे कायदे दिलेले आहेत, पण मी त्याचा अभ्यास करणार का? कारण जे मुळातच अस्तित्वात नाही त्या कायद्याचा अभ्यास करून फायदा नाही. मी हा कायदा करेन जेणेकरून माझे सगळे कायदे तिथे ऑटोमॅटिकली काय होणार आहे, कव्हर होणार आहे. हे कायदे संपुष्टात आलेले, इथल्या ज्या काही गरजेच्या गोष्टी होत्या ते त्या कायद्यामध्ये ऑलरेडी मेन्शन करण्यात आलेल्या आहे, म्हणून मी याचा अभ्यास करेन. नेक्स्ट बघा, पुढे बघा, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 चा कायदा आहे. यामध्ये बघा कर्मचारी नुकसान भरपाई अधिनियम, खान भविष्य निर्वाह निधी, हे जे सगळे जे आहे पीएफ गिएफ रिलेटेड ऑल, हे सगळं काही येत आहे सामाजिक सुरक्षा संहिता 2020. यामध्ये हे सगळे कायदे काय आले ते समाविष्ट झालेले आहेत. बघा हे सगळे कायदे त्यामध्ये आहेत. नंतर बघा व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्य अटी संहिता 2020, यामध्ये हे सगळे कायदे आहेत. मग आता महत्वाचा मुद्दा आहे की मला ही सगळी तयारी करायची, हे अतिशय क्लिष्ट कायदे आहेत. या कायद्यांची तयारी करण्यासाठी एक महत्वाचा प्लॅटफॉर्म आहे, तो म्हणजे आपला ग्रो अकॅडमीचा. तर त्यामध्ये बघा ही आपली बॅच आहे कामगार विभाग भरती 2026. यामध्ये आपण संपूर्ण सिलेबस घेतलेला आहे. काय केलेलं आहे, संपूर्ण अभ्यासक्रम आहे तुमचा. तर यामध्ये आपण तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम, सर्व कामगार कायद्यांचा समावेश, हे जे मी 4 कायदे सांगितले, हे 4 कायदे, त्याचबरोबर 2 महाराष्ट्र शासनाचे 2 कायदे, म्हणजे एकूण 6 कायदे व्यवस्थितरित्या घेतलेले आहेत. त्याचबरोबर बघा या सगळ्या कायद्यांच्या परीक्षाभिमुख, म्हणजे ज्या परीक्षेच्या अनुषंगानं प्रॉपरली असतील अशा परीक्षाभिमुख शॉर्ट नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला वस्तुनिष्ठ स्वरूपात प्रश्न सोडवण्याची पद्धत या ठिकाणी सांगितलं जाईल. त्याचबरोबर अनुभवी व कायद्याचं ज्ञान असलेले नामांकित शिक्षक. या ठिकाणी बघा 2 लोक आहेत, एक मी स्वतः आहे, मी ऍडव्होकेट गणेश पाटील. मी सगळ्या कायद्यांचा प्रॉपररित्या तुमचा पार्ट कव्हर करून घेणार आहे. त्याचबरोबर अमोल पालकर सर आहेत, कर निर्धारण अधिकारी, यांचा सुद्धा कायद्यांचा चांगला अनुभव आहे. तर हे 6च्या 6 कायदे हे आम्ही बॅच मध्ये व्यवस्थितरित्या कव्हर केलेले आहेत. म्हणजे आता बॅच आपली सुरू झालेली आहे. त्यामध्ये एक 3-4 लेक्चर आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहे. नोट्स एक 2-4 दिवसामध्ये अपलोड होतील. व्यवस्थितरित्या तुमचे कायदे कव्हर करून घेतल्या जातील. फापट पसारा नव्हे, तर प्रॉपर परीक्षेच्या अनुषंगाने या ठिकाणी तुमची तयारी करून घेतल्या जाणार आहे. त्याचबरोबर बघा काही विद्यार्थी लोकांची कमेंट होती की आम्हाला फक्त टेक्निकलची बॅच पाहिजे, म्हणजे आम्हाला हे जे कायदे आहेत या कायद्यांचीच बॅच पाहिजे. त्यांच्यासाठी आपण आज रात्रीपासूनच, म्हणजे आजपासूनच आपण तांत्रिक घटक, हे जे कामगार आयुक्तालयाची भरती आहे, तांत्रिक घटकाची सेपरेट बॅच आपण लॉन्च केलेली आहे. तिची फी आहे 699. 700 रुपयामध्ये ही तुम्हाला बॅच भेटणार आहे. आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित जी बॅच आहे ती 999 ला आहे. तुम्हाला कोणती बॅच घ्यायची आहे ते तुम्ही डिसिजन घ्या. पण जे काही आहे म्हणजे प्रत्येक घटक हा व्यवस्थितरित्या कव्हर केलेला आहे. जी संपूर्ण बॅच आहे खूप उत्कृष्टरित्या आपण लेक्चर रेकॉर्ड आहे, मराठी असेल, इंग्रजी असेल, त्याचबरोबर आपलं गणित बुद्धिमत्ता असेल, हे सगळे जे पार्ट आहेत तर ते आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या कव्हर केलेले आहेत. बघा हा जो 4था कायदा आहे, कोणता, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्य अटी संहिता 2020. तर यामध्ये जवळपास जर बघायला गेलं तर हे सगळे कायदे कोणते, कारखाने अधिनियम 1948 असेल, मळे कामगार अधिनियम 1951 असेल, हे सगळे कायदे. त्याचबरोबर हे जे कायदे आहेत हे व्यावसायिक आणि स्थलांतरित कामगारांसाठीचे सगळे कायदे, हे सगळे इन्क्लूड आहे कशामध्ये, या कायद्यामध्ये. तर अतिशय महत्वाचे हे कायदे आहेत, जेच आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे. यापेक्षा वेगळे कायदे करायची गरज नाही. हे 4 कायदे, त्याचबरोबर आपले महाराष्ट्र शासनाचे जो एक सुरक्षा रक्षकाचा म्हणजे सिक्युरिटी गार्ड बाबतचा आणि एक माथाडी कामगाराबाबतचा, हे 2 अधिनियम, हे 2 अधिनियम आणि हे 4 अधिनियम, मी एकूण 6 अधिनियम करणार
आणि 40 पैकी 40 मार्क्स घेण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला प्रश्न येणार नाही. ध्यानात घ्यायचंय. बघा हे जे कायदे आहे, तर ही जी कामगार संहिता आहे, तर वेतन संहितेमध्ये एकूण 4 कायदे काय झालेले समाविष्ट आहेत. नंतर औद्योगिक संबंध संहिता म्हणजे जे काही तुमच्या औद्योगिक जे काही कंपनीज आहे, तर तिथे जे काही तुमचं वर्तन असलं पाहिजे त्याच्याशी संदर्भात जी काही संहिता आहे त्यामध्ये एकूण 3 कायदे समाविष्ट केलेले आहेत. नंतर सामाजिक सुरक्षा संहिता यामध्ये 9 कायद्यांचं एकत्रीकरण आहे आणि व्यावसायिक सुरक्षा संहिता यामध्ये 13 कायद्यांचं काय समाविष्ट केलेले आहेत. जर बघायला गेलं तर हे 4 कायदे अतिशय महत्वाचे आहेत. पण हे लेंदी कायदे आहेत. यामध्ये जी लँग्वेज आहे तर अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे कायदे सध्या मराठीमध्ये उपलब्ध नाही. हे इंग्लिशमध्ये आहे आणि हिंदीमध्ये आहे. तर अर्थातच तुम्हाला ते सगळे मराठीमध्ये प्रॉपर परीक्षाभिमुख देण्याची जबाबदारी ही आमची असेल. व्यवस्थितरित्या सगळ्या बाबी या ठिकाणी कव्हर केलेल्या असतील. जे विद्यार्थी मंडळी अजूनही बॅचला जॉईन झालेले नाही, तर अर्थातच ही जी ऑफर आहे 999 ची आणि 699 ची, तर अर्थातच ही 15 आणि 16 जून साठी आहे. 15 आणि 16 जून आफ्टर दॅट ही प्राइस काय असणार आहे, आपली मूळ किंमत होणार आहे. म्हणून लगेच आपल्याला बॅच सबस्क्राईब करायची आहे. अतिशय व्यवस्थितरित्या बॅच कव्हर केलेली आहे. ही जे लिंक आहे, हा जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे या व्हिडिओचा, तर त्यामध्ये आपण जे काही आपलं द ग्रो अकॅडमीचं चॅनल आहे, ऍप आहे, तर त्याची लिंक दिलेली आहे. ऍप डाउनलोड करा आणि लगेच आपल्याला बॅच जॉईन करायची आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला तयारी सुरू करायची आहे. मग आपल्याला एकूण किती कायद्याची तयारी करायची, तर अर्थातच 6 कायद्यांची तयारी करायची आहे. येस, सगळेजण तयारी सुरू करतील अशी अपेक्षा. थांबूया आपण. धन्यवाद.